बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवे बर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा. जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम. टाळी वाजवावी गुढी उभारावी टाळी वाजवावी गुढी उभारावी टाळी वाजवावी गुढी उभारावी टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटते चालावे पंढरीची वाटते चालावे पंढरीची वाटते चालावे पंढरीची पंढरीचा हाट कैवल्याची पेट पंढरीचा हाट कैवल्याची पेट पंढरीचा हाट कैवल्याची पेट पंढरीचा हाट कैवल्याची पेट मिळाले चतुष्ट वार करी मिळाले चतुष्ट वार करी मिळाले चतुष्ट वार करी पथकाचे भार मिळाले अपार पताकाचे भार मिळाले अपार पथकांचे भार मिळाले अपार पताकाचे भार मिळाले अपार हो तो जय जयकार भीमा तेरी हो तो जय जयकार भीमा तेरी हो तो जय जयकार भीमा तेरी हरी नाम गर्जता भय नाही चित्ता हरि नाम गर्जता भय नाही चिंता हरी नाम गर्जता भय नाही चित्ता हरि नाम गर्जता भय नाही चिंता ऐसे बोले गीता भागवत ऐसे बोले गीता भागवत ऐसे बोले गीता भागवत टाळी वाजवावी गुढी उभारावी टाळी वाजवावी गुढी उभारावी टाळी वाजवावी गुढी उभारावी टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटती चालावी पंढरीची वाटती चालावी पंढरीची वाटती चालावी पंढरीची नाट नाट यावे शुद्ध होऊन जावे घटनाट यावे शुद्ध होणे जावे नाट नाट यावे शुद्ध होऊन जावे घटनाट यावे शुद्ध होणे जावे दौंडी पिठी भावे चोखा मेळा दौंडी बिटी भावे चोखा मेळा दौंडी बिटी भावे चोखा मेळा टाळी वाजवावी गुढी उभारावी टाळी वाजवावी गुढी उभारावी टाळी वाजवावी गुढी उभारावी टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटते चालावी पंढरीची वाटती चालावी पंढरीची वाटती चालावी पंढरीची दुपार कुमार डोबार कुमार 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 कुमार डोबार कुमार दुपार कुमार डोबार कुमार दुपार कुमार डोबार कुमार दुपार कुमार डोबार कुमार दुपार कुमार डोबार कुमार विठाल 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 कुंडली कवरेधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटती चालावी पंढरीची. पंढरीचा हाट कैवल्याची पेट मिळाली चतुष्ट वारकरी. पताकांचे भार मिळाले अपार होतो जे जेकार भीमातिरी. टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटती चालावी पंढरीची. खट नट यावे शुद्ध होऊनी जावे दौंडी पिटी भावी चुका मेळा. टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटती चालावी पंढरीची. विठ्ठल विठ्ठल हो. प्रस्तुत प्राप्त सुरदळी कीर्तन सेवा सेवेचा असणारे निमित्त आज या ठिकाणी हिंदू वर्षाची सुरुवात म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा. या प्रतिपदा म्हणजे हिंदूचं नवीन वर्ष म्हणजेच गुढीपाडवा. या गुढीपाडव्याच्या निमित्तानं या हिंदू धर्माच्या नवीन वर्षासाठी तुम्हा सर्वांना हे नवीन वर्ष आनंदाचं भरभराटीचं सुख समृद्धीचं जावं अशा शुभेच्छा देतो आणि अभंगाला सुरुवात करतो. विठ्ठल 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 विठ्ठल. हो. अभंग चोकोबरायाचा आहे आणि दौंडी देऊन सांगतायत. कारण आपल्याकडे दौंडी द्यायची पद्धत आहे, जुनी पद्धत आहे. या दौंडी दिल्यामध्ये विशेष सूचना असते आणि दौंडी देऊन ते आपल्याला काम करायला सांगतायत. म्हणून या ठिकाणी कोणती दौंडी देऊन चोकोबरायाने आपल्याला सावध केलेलं आहे ते आज या ठिकाणी बघायचंय. त्याचबरोबर त्यांनी काय करायला सांगितलेलं आहे, जीवनात आल्यानंतर कोणती वाट चालायला सांगितलेली आहे. आपण चालतो, अनेक वाटा आहेत. या वाटा कोणत्या आहेत आणि आपण कोणत्या वाटेने गेलं पाहिजे या ठिकाणी आपल्याला बघायचे आहे. जर आपल्या जीवनामध्ये आपला उद्धार करून घ्यायचा असेल तर भगवंत कृपेची गरज आहे. जर भगवंत कृपा व्हावी वाटत असेल तर आपण कोणत्या बाजारामध्ये गेलं पाहिजे हे आज चोकोबराया सांगणार आहेत. कोणत्या जागेमध्ये गेल्यानंतर आपला काय फायदा होतो, आपला उद्धार होतो का आणि त्यांनी कोणत्या प्रकारची गुढी उभा केली, आपण आपल्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारची गुढी उभी केली पाहिजे या सर्व प्रश्नाची उत्तर आज आपल्या जाताना घेऊन जायचे आहे. ते एकदा प्रेमानं भजन करा. विठ्ठल 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 हो. आपल्याला देव कोणी दाखवला? संतांनी दाखवला. बरोबर आहे का? कारण काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागवती. कारण या संतांचे फार आपल्याला उपकार आहेत. इथं बसलेल्यापैकी जर कोणाला वाटलं आज तुकोबरायाची सेवा करा